हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 6 पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आपण अध्याय क्रमांक 9 6वा श्लोक पाहूयात. यथा आकाश स्थित नित्यं वायुः सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इति उपधारय. अर्थ, ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात, तर इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी स्थित आहे हे जाणून घेणे साधारण मनुष्यासाठी केवळ अशक्य आहे. मात्र या ठिकाणी भगवंतांनी दिलेल्या सहज सुलभ उदाहरणाद्वारे आपण हे सत्य जाणू शकतो. आपण कल्पना करू शकतो अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय, आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गत स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. सामान्यतः आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते. ज्याप्रमाणे आकाश वायूच्या हालचालींपासून सदैव अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात. उपनिषदात म्हटले आहे, भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो. बृहदारण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की भगवंतांच्या अधिपत्याखाली आणि त्यांच्याच आज्ञेने चंद्र, सूर्य तथा इतर मोठमोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत. ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे की सूर्य म्हणजे भगवंतांचा नेत्र असून प्रकाश आणि उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. तरीही श्री गोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो. म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. या अध्यायाच्या पुढील श्लोकांमध्ये या संबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल. तर मगाशी मी सांगितलं तसं की मत्स्थानी हा शब्द 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये 3 वेळा आलेला आहे. तर याच्यामध्ये भगवंत पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की संपूर्ण प्राणी माझ्यामध्येच स्थित आहेत. तर हे जाणून घेणं किती आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात घेता येतं की आपण भगवंतांशी संबंधित आहोत आणि हे सर्व भगवंतांच्याच आश्रित आहे. त्यामुळं आपण या भौतिक सृष्टीमध्ये येण्याचं कारण हे आपण स्वामित्वाची कुठेतरी आपल्याला भावना झाली आणि म्हणून आपण या सृष्टीमध्ये आलेलो आहोत. परंतु हे सत्य आपण विसरून चालणार नाही की जरी आपण म्हणतो ना की डोळे मिटून मांजर दूध पितं, त्याला वाटतं की बाकी कोणीच पाहत नाहीये,
परंतु असं होत नाही, की त्या मांजराची समजूत असते की मी डोळे मिटल्यात म्हटल्यानंतर मी दूध पिताना बाकी कुणीच पाहत नाही. तर तशा प्रकारे आपली सुद्धा अशी अवस्था झालेली आहे की भौतिक सृष्टीमध्ये आपण मायेच्या आधिपत्याखाली असल्यामुळं आपण सत्यापासून आपण विचलित झालेलो आहोत. तर एक एक गोष्ट म्हणजे आपली ही स्वतंत्र इच्छाच कुठंतरी होती की ज्यामुळे आपण या भौतिक सृष्टीमध्ये आलो. तर आपण पाहू शकतो की आता 14 जानेवारीला संक्रांती येईल. तर त्यावेळी आपण आपला पारंपरिक जो खेळ आहे पतंग उडवण्याचा, तर तो लहान मुलं खेळताना आपल्याला दिसतील. तर याच्यामध्ये काय असतं की पतंग वर उडवण्याची खूप मोठी अशी शर्यत लागलेली असते ना. परंतु तो जो मांजा आहे तो एक जण असा त्याला ताण देत असतो. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा जेव्हा कुणाच्या तरी नियंत्रणाखाली असतो तेव्हाच आपण त्या पतंगासारखे उंच उंच भरारी घेऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काय, तर भगवंतांवरती पूर्णपणे आपण आश्रित राहणं किंवा आपण भगवंतांचं स्वामित्व स्वीकारणं, हे खरं तर आपलं खरं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं आपल्याला जर त्या पतंगासारखं उंच उडायचं असेल आपल्या कक्षांच्या अर्थात आपल्या कक्षांच्या मर्यादेमध्ये, तर आपल्याला कुठंतरी हे नियंत्रण गरजेचं राहतं. तर म्हणून भगवंत 3ही वेळा हे सांगतात की हे सगळं माझ्या आश्रित आहे मत्स्थानी. तर आपण पाहूयात की ह्याचे वेगवेगळे अर्थ काय होतात. तर सगळ्यात आता सांगितलं तसं की संपूर्ण प्राणी माझ्यामध्येच स्थित आहे. तर हे जीव प्रकृती आणि तिच्या कार्याशी कितीही घनिष्ठ संबंध असले तरी सुद्धा एक होऊ शकत नाही. म्हणजे आपण कसं जाणतो या भौतिक सृष्टीमध्ये की हे माझं शरीर आहे किंवा मी म्हणजेच शरीर आहे, मी म्हणजेच माझं मन आहे. अशा पद्धतीने आपण देहात्म बुद्धी स्तरावरती आपण स्वतःची ओळख या भौतिक सृष्टीमध्ये करून घेतो. आणि म्हणून माझ्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत की माझा परिवार, माझे नातलग, माझी धन संपत्ती, किंवा हे माझं कार्यक्षेत्र, माझी बुद्धिमत्ता, माझे विचार, अशा पद्धतीने आपण मी माझे या ह्याच्यामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. परंतु आपण असं कितीही आपल्याला वाटलं तरी सुद्धा ही प्रकृती आणि आपण असं एक होऊ शकत नाही. किंवा या प्रकृतीचे स्वामी भगवंत यांच्याशी आपण एकरूप होऊ शकत नाही. त्यामुळं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण स्वतःला कितीही स्वामित्वाची भावना आणली किंवा कितीही भगवंतांपासून विमुख होण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण भगवंतांशी एकरूपही होऊ शकत नाही आणि आपण भगवंतांपासून विलग सुद्धा होऊ शकत नाही. तर आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आपलं खरं अस्तित्व म्हणजे भगवंतांची सेवा करणं किंवा भगवंतांचा दासानुदास या ह्याच्यामध्ये म्हणून दासानुदास या भावामध्ये सेवा करणं, हे खरं तर आपलं खरं अस्तित्व आहे. तर याच्यामध्ये आता या श्लोकामध्ये भगवंतांनी ही गोष्ट एक छान उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आहे. ते काय म्हणतात, तर आकाश स्थित वाहणारा वायू, हा तसा सदैव तो आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सगळी सृष्टी माझ्यामध्ये स्थित आहे. तर आकाश स्थित वायू हे उदाहरण झालं. आणि त्याच्यामधनं भगवंतांना काय सांगायचंय, तर त्यांच्या किंवा भगवत तत्वस्थित जीवतत्व म्हणजे आपण. तर हे दोन्ही गोष्टी ह्या स्वतंत्र किंवा वेगळ्या काढता येत नाहीत. आणि या जीवतत्वाला किंवा या वायूला स्वतंत्र असं म्हणजे याच्या हुन भिन्न किंवा ह्याच्या पेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना की हे ह्याच्यावरती आश्रित नाहीये आपण, असं अस्तित्वच नाहीये. त्यामुळे आपलं अस्तित्व हे भगवंतांशी आश्रित अशा पद्धतीनेच आपलं अस्तित्व आहे. फक्त काय झालंय की हा संबंध आपण विसरलेलो आहोत, कारण स्वामित्वाची भावनेमुळे आपण भौतिक सृष्टीमध्ये आलेलो आहोत. मग जर आपल्याला भगवंतांचा संबंध आणि आपलं शाश्वत स्वरूप दासानुदास हे जर सतत स्मरणात राहिलं असतं तर आपण स्वतंत्रपणे या भौतिक सृष्टीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करू शकलो नसतो. जी आपली इच्छा आहे, मूळ इच्छा आपली तीच होती, म्हणून तर आपण इथं आलो आहोत.
तर याच्यासाठी भगवंतांनी, म्हणजे ते किती कृपाळू आहेत, तर तुझी इच्छा आहे ना की माझ्यापासून विलग होऊन तुला असा वेगळा किंवा आनंद घ्यायचा, या भौतिक सृष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, तर मग त्यांनी भौतिक सृष्टी उत्पन्न केली आणि त्यांनी काय केलं की फक्त एक आवरण घातलं, महत्त्वाचं आवरण घातलं किंवा मायेचं आवरण घातलं, की जेणेकरून आपण त्याच्या खालोखाल अहंकार आहे तर तो मिथ्या अहंकार याच्यामध्ये आपण सदैव स्थित राहू शकू. म्हणून आपण या जीव तत्वावरती महत आणि सूक्ष्म शरीर म्हणजे अहंकार, बुद्धी, मन, या सूक्ष्म शरीर आणि नंतर पंचभौतिक अशा स्थूल शरीराचं 24 तत्वांचं आवरण आपल्या समोर आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने सूर्य जसा आवरण म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर गेला की आपल्याला सूर्यास्त वाटतो आणि पृथ्वीच्या कक्षेत आला की सूर्योदय वाटतो, परंतु सूर्य तिथं स्थित आहे, तो नित्य आहे, पण ह्या फक्त जाणीवेतला आपला फरक राहतो. तर त्या पद्धतीने परमात्मा किंवा भगवंत स्थित आहेत. आपण जीवात्मा सुद्धा शाश्वत आपण आहोत, सनातन आहोत आपण, शाश्वत अशी आपली स्वरूप स्थिती आहे. परंतु हे आवरण आल्यामुळं आपण आपला भगवंतांशी संबंध विसरलो आहोत. भगवंतांशी संबंध दूरच, पण आपण आपलं अस्तित्व सुद्धा विसरलो आहोत, की मी म्हणजे हे शरीर किंवा मन नसून मी म्हणजे शाश्वत असा आत्मा आहे. हे आपण आपलं स्वतःच अस्तित्व देखील आपण विसरलो आहोत. तर म्हणून भगवंत म्हणतात की ममे एवांश जीवलोके जीवभूत सनातन. तर हे आपण सतत स्मरणात ठेवलं तर आपण हा शाश्वत संबंध पुन्हा पुन्हा आपण स्मरणात ठेवू शकू. तर भगवंत अर्जुनाला पुढे विराट रूपाचं दर्शन दाखवणार आहेत आणि त्याच्यामध्ये अर्जुन हे खूप साऱ्या म्हणजे सृष्टीतील देवी देवता, असुर, प्राणी हे सगळे पाहणार आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण यदा कदाचित कल्पना केली तर आपलं पण कुठेतरी आपलं सूक्ष्म स्थान तिथे आपल्याला दिसेल की जे या विराट रूपामध्ये आपल्याला जाणवू शकतं. तर कालच आनंदगोपी माताजींनी खूप छान उदाहरण दिलं की टेबल आणि त्याच्यावर असलेल्या मोहरीचं उदाहरण दिलं की त्या टेबलावरती असणारी मोहरी ही असून नसल्यासारखी आहे. तर त्या प्रकारे त्या मोहरीचा भार किंवा त्या वजन त्या टेबलाला जसं जाणवत नाही, तसंच आपल्या जीवमात्रांचा किंवा ह्या सृष्टीचा भार भगवंतांना जाणवत नाही. त्यामुळं आपलं पालन पोषण हे भगवंत सगळ्यांचं पालन पोषण करण्यास भगवंत समर्थ आहेत. तर अशा पद्धतीने फक्त तेवढा विश्वास हा आपण संपादन करणं किंवा तेवढी श्रद्धा आपण आत्मसात करणं हे गरजेचं आहे. जसं रविवारच्या क्लासमध्ये श्रीजी पूजा माताजींनी श्रद्धा याविषयी खूप छान वर्णन केलं. तर त्या स्तरावरची दृढ श्रद्धा आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं खरंच गरजेचं आहे. तर एक लक्षात घेणं गरजेचं की आपला भार, आपल्या पालन पोषणाचा भार हा भगवंतांना कधीच होत नाही. याच्यासाठी चैतन्य चरितामृत मध्ये एक सुंदर उदाहरण आहे की चैतन्य महाप्रभू जेव्हा श्रीवास पंडितांना म्हणतात, अरे तू तर गृहस्थ आहेस, तर तू गृहस्थ म्हणून जे तू एवढं आध्यात्मिक किंवा हरिनामामध्ये एवढी रुची घेतोयस किंवा स्वतःच भौतिक जे गृहस्थ म्हणून जे काही कार्य आहे तर त्याच्याकडे तू लक्ष दिलं पाहिजेस. तर तेव्हा श्रीनिवास आचार्य म्हणतात, सॉरी श्रीवास पंडित, मला थोडस कन्फ्युजन झालंय, मी एक्झॅक्ट सांगते तुम्हाला. तर ते म्हणतात की मला त्याची काळजी नाहीये, भगवंत किंवा श्रीकृष्ण हे सर्व काही पाहून घेतील. आपण म्हणतो ना, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अर्थात तेवढं समर्पण लागतं की ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे सर्व गोष्टींनी आपण भगवंतांवरती समर्पण जर आपलं झालं तर आपण तेवढी दृढ श्रद्धा आपल्याला नक्कीच येईल की ज्याच्यामध्ये आपण आपल्या पालन पोषणाचा भार सुद्धा भगवंत वाहतायत याची आपण प्रत्यक्ष अनुभूती कदाचित घेऊ शकू. फक्त आपण प्रयत्न कुठं करणं गरजेचं राहतं तर आपल्या आध्यात्मिक गोष्टींसाठी
आणि त्या आध्यात्मिक गोष्टी चांगल्या पद्धतीने कशा करता येतील यासाठी आवश्यक ज्या ज्या गोष्टी भौतिक स्वरूपाच्या आहेत तर त्या सुद्धा करणं आपण गरजेचं राहतं. तर म्हणून असं म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी जर मला भौतिक जर काही व्यवहार करणं गरजेचं राहतं तर ते नक्कीच केले पाहिजेत. आपण काही असं पूर्णपणे अलिप्त किंवा विरक्त जीवन जगू नाही शकणार कारण आपण गृहस्थ आहोत. तर आपण आपल्या भौतिक क्रियांमध्ये सुद्धा जेव्हा भगवंतांना पाहू तेव्हा मग त्या आपल्या भौतिक क्रिया सुद्धा आध्यात्मिक अशा होतील आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक गोष्टीवरती आपण भगवंतांवरती स्थित राहू आणि अवलंबून राहू आणि मग तिथे त्या वेळी आपण निष्काम कर्मयोग जो अपेक्षित आहे की आपण भगवंतांसाठी कुठलीही गोष्ट मग तो आपला व्यवसाय असेल किंवा आपलं गृहस्थ म्हणून काही कर्तव्य असतील तर ती करणं जेव्हा आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून करू तेव्हा त्या गोष्टींमध्ये यश आलं काय किंवा अपयश आलं काय तर आपण त्या गोष्टींनी प्रभावित होणार नाही आणि भगवंत त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी नक्कीच आपल्याला त्याचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ते आपल्यापर्यंत पोहोचवतील हे मात्र नक्की आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी जर हे विश्वरूप किंवा ही सृष्टी निर्माण केली आहे तर त्याचं पालन पोषण सुद्धा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. जसं एक आई म्हणून जेव्हा आपण बाळाला जन्म देतो तर तेव्हा त्या बाळाचं पालन पोषण करणार कसं होईल याच्याविषयी आपण कुणी चिंतित असतो का तर नाही. तर बाळाचा जन्म झाल्या झाल्या दूध येणं हा प्रकार होतो. मग ही पालन पोषणाची जबाबदारी भगवंत इतक्या सहज पद्धतीने घेत आहेत तर का बरं ते बाकीच्या सृष्टीचा म्हणजे भगवंतांची ही सृष्टी ही उत्पत्ती आहे तर मग या सगळ्या उत्पत्तीचा भार ते स्वतःकडे घेतात. तर हे आपण या उदाहरणावरनं जाणून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने भगवंत काय म्हणतात की ही सगळी सृष्टी माझ्या मध्ये स्थित आहेत. आता इथे आकाश आणि वायूचंच उदाहरण का बरं निवडलं तर हे आपण थोडस समजून घेऊ शकतो. तर जेव्हा ही भौतिक सृष्टी निर्माण झाली किंवा ब्रह्माजींनी केली तर त्यांनी सुरुवातीला काय केलं तर त्यांना फक्त एक शब्द ऐकू आला की तप आणि मग ते ध्यानस्थ झाले. म्हणजे ह्या शब्दध्वनीद्वारे त्यांना ती सृष्टी उत्पत्तीची पूर्णपणे एक कल्पना आली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि मग त्यांना ते सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान झालं. आणि मग याच्यामध्ये काय झालं की सुरुवातीला सगळ्यात आधी आकाश महाभूत तयार झालं. तर आकाश महाभूत हे कसं आहे की त्याच्यामध्ये दुसरा कुठलाच अंश नाहीये केवळ आकाश आहे. मग आकाश याच्यामध्ये पंचमहाभूतांचे जे 5 गुण आपण पूर्वी पाहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये स्पर्श हा गुण आला. स्पर्श ह्या गुणाचा संयोग झाल्यानंतर वायू तत्व निर्माण झालं. नंतर वायू तत्वामध्ये रूप हा गुण मिक्स झाला आणि मग त्याच्यातून तेज किंवा अग्नितत्व निर्माण झालं. अग्नितत्वामध्ये रस जेव्हा त्याचा संयोग झाला तेव्हा आप किंवा जल महाभूत तयार झालं. जलामध्ये पृथ्वीचा जो गुण आहे गंध तो जेव्हा संयोग झाला तेव्हा पृथ्वी तत्व महाभूत तयार झालं. तर अशा पद्धतीने आपण पूर्वीच्या अध्यायामध्ये भगवंत कसं म्हणतात की पाण्यामधला रस मी आहे किंवा या पृथ्वीमधला सुगंध मी आहे तसं या पंचमहाभूतातली ही जी पंच तन्मात्र आहे किंवा हे 5 गुण जे आहेत ते म्हणजे भगवंत आहेत. तर अशा पद्धतीने स्थूल स्वरूपामध्ये सुद्धा आपण भगवंतांना स्थूल सृष्टीमध्ये सुद्धा आपण जाणू शकतो. तर अशा पद्धतीने हा कार्यकारण भाव झाला आणि आकाश तत्वामधून हळूहळू पंचमहाभूत निर्माण होऊन
पार्थिव असे आपण पंचभौतिक शरीर आपण धारण केलेलं आहे. तर आता मग सगळ्यात बलशाली किंवा सगळ्यात सूक्ष्म स्वरूपामध्ये काय आहे, तर वायू. आकाशानंतर वायू आहे. आणि हा वायू म्हणजे आपण पाहू शकतो की निसर्गामध्ये म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की आज काय तर पाऊस का कमी झाला, तर इकडून इकडून एक वादळ आलं. तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की या वायूला किंवा किती महत्वाचं स्थान आहे की संपूर्ण सृष्टी, भूकंप, सुनामी, या सगळ्या आपत्ती आणि या सगळ्या सृष्टीचं चक्र सुद्धा, म्हणजे जशा आपत्ती आहेत तसं ह्या सृष्टीची स्थिती सुस्थिती निर्माण ठेवणं, म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि नंतर तिच्या कक्षेमध्ये फिरणं, किंवा सूर्याचं त्याच्या त्याच्या कक्षेमध्ये फिरणं, चंद्राचं त्याच्या त्याच्या कक्षेमध्ये फिरणं, संपूर्ण ह्या ब्रह्मांडाचं एका कक्षेमध्ये फिरणं, हे कोण करतं, तर वायू तत्व करतो. परंतु हा वायू स्वतंत्र आहे का, तर नाही. तो त्या आकाशामध्ये स्थित आहे. म्हणून सगळ्यात बलशाली तत्व म्हणून वायूचं उदाहरण घेतलं. आणि हा बलशाली वायू सूक्ष्म आहे, बलवान आहे, तरी सुद्धा तो स्वतंत्र नाही. तो आकाशामध्येच तो स्थित आहे. म्हणून हे उदाहरण, खूप सुंदर उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे. तर या पद्धतीने जीवतत्व सुद्धा भगवंतांवरती आश्रित आहे, आपण हे लक्षात घेऊ शकतो. तर वायू हा उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्हींना कारणीभूत आहे. परंतु तसंच परंतु त्याला स्वतंत्र अशी अस्तित्व किंवा स्वतंत्र असं सत्ता नाहीये. तसंच जीवात्मा हा सुद्धा उत्पत्ती, स्थिती, लय या चक्रामधनं जात असला तरी सुद्धा त्याला स्वतंत्र अशी सत्ता नाही. तो परमात्म्यावरती अवलंबून आहे. नंतर पुढचं अजून काय जाणू शकतो, तर वायू हा सर्वत्र आहे. त्याचा सर्वत्र संचार आहे. तसाच जीवात्म्याचा सुद्धा या 84 लक्ष योनीमध्ये तो भ्रमण करत आहे. आपण जीवात्मा 84 लक्ष योनीमध्ये आपण काय करतो, तर हा आपला प्रवासच आहे ना. तर हा प्रवास हा नित्य चालूच आहे आपला. तर जसं खोलीमध्ये आपण असू, तर त्या खोलीमध्ये वारा प्रचंड वेगाने वाहू शकतो किंवा तेवढ्या मर्यादेमध्ये तो स्थित राहू शकतो. परंतु तो त्या खोली बाहेर जाईल का, तर जाणार नाही, जोपर्यंत आपण त्या खोलीचं दार किंवा खिडकी उघडणार नाही तोपर्यंत. तर अशा पद्धतीने वायू हा सर्वत्र संचार करीत आहे, परंतु तो त्याच्या मर्यादेच्या किंवा त्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर ह्याला अजून आपण एक उदाहरण काय घेऊ शकतो, तर गाय किंवा वासरू एका ठिकाणी बांधलेले दावणीला, किंवा सगळ्यात असं बलशाली असं घोड्यासारखं एक प्राणी बांधला गेला असेल, तर तो काय होतो, तर तो खूप साऱ्या इकडून इकडे धाव, तिकडे धाव, आडवा, उभा, उंच उडी मार, असं सगळं करू शकतो. परंतु ती त्या दावणीला जोपर्यंत तो बांधलेला आहे, तर तेवढ्याच मर्यादेमध्ये तो परिभ्रमण किंवा तेवढ्याच मर्यादेमध्ये तो स्वतंत्रपणे काम करू शकतो. जसं मी मगाशी पतंगाचं सुद्धा सुरुवातीला उदाहरण दिलं की तो उंच भरारी मारू शकतो, उंच उडू शकतो, परंतु त्याचं कंट्रोल हा त्या मांजामध्ये एक जण कुणीतरी करत असतं. आणि ते जर नाही केलं तर ते पतंग कापण्याची शक्यता असते. तर आपण सुद्धा हे अस्तित्व हे आपलं परमात्मा किंवा भगवंतांवरती आपण आहोत, आश्रित आहोत, किंवा आपलं नियंत्रण सुद्धा परमात्मा किंवा भगवंत करत आहे. आणि आपण कितीही नाही नाकारलं तरी सुद्धा हे सत्य, हे हे सत्य, हे सत्यच आहे. आणि एक कल्पना, कुशलशी कल्पना आपण करू शकतो की हे आपण नाकारलं किंवा नसतं, तर आपली अवस्था ही कदाचित त्या पतंगाप्रमाणे झाली असती, की कुठं आपलं अस्तित्व कुठं
लयास गेले ते सुद्धा आपल्याला माहिती पडलं नसतं. तर अशा पद्धतीने जरी वायू हा सर्वत्रपणे संचार करीत असला तरी आपण सुद्धा त्या 84 लक्ष योनीमध्ये संचार करीत आहोत, परंतु आपण या परमात्म्याशी किंवा भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहोत. नंतर पुढचं अजून काय समजू शकतो, तर वायूच्या गतीमध्ये आकाश बाधा करतं का, तर नाही करत. म्हणजे अ, कितीही उंच म्हणजे अगदी आपण पाहू शकतो की अंतराळ यान सोडतात, रॉकेट सोडतात, त्या चंद्राच्या भोवती, त्या कक्षेभोवती फिरलं जातं. तर तुम्ही कुठेही सोडा ह्या वायूचा आधार घेऊन एखादी वस्तू कुठल्याही गतीने भ्रमण करू देत, परंतु अ, याच्यामध्ये आकाश हे बाधा निर्माण करत नाही. तर त्याच पद्धतीने जीवात्म्याला इच्छा, आपली इच्छा आहे, आपलं पूर्व कर्म आहेत, तर याच्याशी निगडीत ज्या काही या 84 लक्ष गती आपल्याला प्राप्त होतात, तर याच्यामध्ये भगवंत व्यत्यय आणत नाहीत. तर ते आपल्याला आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार तो जन्म आपल्याला प्रदान करतात. तर अशा प्रकारे भगवंत किती म्हणजे किती कृपाळू आहेत. म्हणजे जर एखाद्या मुलानं घर सोडून बाहेर जायचं ठरवलं, तर त्याचा प्रेमळ पिता हा काय करेल, तर ठीक आहे तू जा, हा, परंतु त्याला बाहेरच्या जगामध्ये जे काही अडथळे येतील, तर ते अडथळे येऊ नयेत म्हणून किती काळजी घेऊ शकतो ना. म्हणजे लक्ष ठेवून राहील की हा, बर आता हे प्रॉब्लेम्स याच्या जीवनामध्ये चाललेत, तर अशा पद्धतीने भले तो स्वतंत्रपणे स्वतः समोर येणार नाही, पण ते कुणाच्या कुणाच्या मार्फत ती मदत पोहोचवत राहतात. तर अशा पद्धतीने भगवंत आपल्या इच्छा किंवा आपल्या कर्मांच्या कर्मफळांच्या आड येत नाहीत. तर त्याला ते स्वतंत्रता देतात, परंतु ते एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपली आपली प्रत्येक अवस्थेमध्ये काळजी घेतात. नंतर अजून पुढे काय समजू शकतो, तर वायू सोबत आकाश हे सदैव आहे. तर त्यामुळं आपण जर इच्छा केली आणि त्यामुळं जर आपला नरक म्हणजे आपला म्हणजे मी माझं उदाहरण घेते की माझा जन्म जर समजा नरकात जरी घ्यावा लागला, तरी सुद्धा एक गोष्ट माझ्या बरोबर काय येऊ शकते, तर परमात्मा. तर इतके ते भगवंत कृपाळू आहेत. पवित्र लीला माताजीने एका लेक्चर मध्ये खूप छान उदाहरण दिलेलं 4 पत्नींचं, की ज्याच्याकडे आपण आयुष्यभर दुर्लक्ष करतो, ती पत्नी किंवा तो परमात्माच केवळ मृत्यूनंतर आपली साथ देतो. तर अ, म्हणूनच भगवंत म्हणतात की सर्वंच अहम हृदय सन्निविष्टो. तर केवळ परमात्माच हे भगवंतच आपल्या बरोबर सगळीकडे यायला तयार असतात, परंतु आपण त्यांच्यापासून दूर किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. नंतर अजून काय अर्थ समजून घेऊ शकतो, तर वायू हा वेगवेगळ्या स्थानांमध्ये जसं जातो, म्हणजे सुंदर आता कुमुद्वनमधल्या सुंदर फुलांच्या मधनं जो वारा वाहील, तर तिथल्या परिसरामध्ये, एक मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला एक सुंदर फुलांचा वास आपल्याला येईल. तर ते जर आपण कचरा डेपोच्या इथनं जात असू, तर तिथे तोच वारा आपल्याला दुर्गंधीचा अनुभव करून देईल. तर अशा अशा पद्धतीने वायू वेगवेगळ्या स्थानांमध्ये सुगंधित दुर्गंधित होऊ शकतो. म्हणजेच काय की त्या त्या स्थानानुसार तो प्रभावित होऊ शकतो. त्यानुसार आपली जीवात्म्याची शुद्ध किंवा अशुद्ध चेतना ही आपल्याला त्या त्या स्थानांच्या मधनं जाताना आपल्यावर प्रभाव करू शकते किंवा आपल्या जीवात्म्याची त्या त्या पद्धतीने गती निर्माण करू शकते, परंतु त्याचा परमात्म्यावरती प्रभाव होत नाही. जरी परमात्मा हा जीवात्म्याबरोबर सदैव सर्व ठिकाणी स्थित असले, तरी सुद्धा परमात्मा ह्या त्या परिस्थितीने ते प्रभावित होत नाहीत. आणि म्हणूनच इथं म्हटलंय की उपधारय मत्स्थानी उपधारय. उपधारय म्हणजे काय, ध्रुव हा धातू आहे किंवा ज्याचा अर्थ धारण करणं असं होतो.
म्हणजे उत्पत्ती, प्रलय, स्थिती ह्या सगळ्या अवस्थांमध्ये हा माझ्यामध्ये स्थित आहे. जीवात्मा हा माझ्यामध्ये स्थित आहे. किती मोठा आपल्याला आश्वासक गोष्ट आहे, की आपल्याला असं वाटतं ना, की कधी कधी एकटेपणा जाणवू शकतो किंवा कुठली एखादी भयावह स्थिती, भयावह प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत. परंतु इथं भगवंत किती आश्वासन देत आहेत, की उत्पत्ती होऊ देत, प्रलय होऊ देत किंवा स्थिती किंवा एक चांगली एक चांगली गोष्ट किंवा स्थिती असू देत, कुठल्याही क्षणात मी हा परमात्मा स्वरूपामध्ये तुझ्यापासून मी विलग होणार नाही किंवा मी सदैव तुझ्या बरोबर आहे. म्हणून आपल्या बरोबर कुठल्या कधी असं आपल्याला वाटलं की कोणीच माझ्या बरोबर नाही, तेव्हा एकमेव भगवंत हे आपल्या बरोबर असतात. तर हे खूप मोठं आश्वासन भगवंत इथं देतात आणि यामुळं आपला विश्वास किंवा दृढता, दृढ श्रद्धा ही आपली असली पाहिजे. आणि जरी आपण भौतिक प्रकृतीपासून सॉरी भगवंतांपासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा भगवंत हे सदैव आपल्या बरोबर असतात. तर या दृष्टीने आपण हा श्लोक याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. अजून एक आपण म्हणजे आपण योगाचा आपण विशेषतः पाहतो ना, की योगामध्ये कसं असतं की आपण सदैव प्राण किंवा परमात्म्याशी आपण संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु यामध्ये भगवंतांनी काय केलंय, की आपण तो प्रयास करतो ना, की प्रत्येक वेळेस आपण भगवंतांशी संबंध च्या भूमिकेत स्थित राहण्याचा. परंतु या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच योग ऐश्वर्य प्रकट केलंय. तर हा एक म्हणजे वेगळाच योग भगवंतांनी आपल्याला इथं उलगडून दाखवलंय, की भगवंत स्वतःच ऐश्वर्य, योग ऐश्वर्य प्रकट करत आहेत, की ज्याच्यासाठी आपण प्रयास करत असतो साधना म्हणून. तर आपण थोडस याच विषयाला म्हणजे थोडस आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहूयात. कारण जरी थोडस विषयांतर वाटू शकतं, परंतु मला असं वाटतं की थोडस हे जाणून घेणं गरजेचं आहे, की बऱ्याचदा आपण पाहतो ना, की जेव्हा श्वासोच्छ्वास आपण घेत असतो, तेव्हा हा श्वास घेणं म्हणजे काय असतं, तर तो एक प्राणच असतो. परंतु त्या प्राणाचं स्वरूप हे भौतिक आहे. हा, परंतु हे प्राण आत घेण्यासाठी माझी किंवा प्रत्येकाची एक आध्यात्मिक प्राण जिथं स्थित आहे किंवा ज्याला आपण अंतरप्राण म्हणतो किंवा रेस्पिरेटरी सेंटर म्हणतो, तिथून तोपर्यंत आज्ञा येत नाही, तोपर्यंत हा भौतिक प्राण आपण आतमध्ये घेऊ शकत नाही. जसं मृत अवस्थेतील किंवा ज्याला श्वास असं घ्यायला त्रास होतोय, अशा स्थितीमधला जर आपण व्यक्ती पाहिला, तर त्याच्या नाकपुड्या श्वास घ्यायला मोकळ्या आहेत ना, तर नक्कीच आहे. पण अशी काय गोष्ट आहे की ती गोष्ट या भौतिक प्राणाला आतमध्ये येऊ देत नाही? तर याचा अर्थ या आध्यात्मिक प्राणावरती हा भौतिक प्राण अवलंबून आहे किंवा या आध्यात्मिक प्राणाने या भौतिक प्राणाचं नियंत्रण केलेलं आहे. जसं आकाश आणि वायू याचं उदाहरण किंवा परमात्मा आणि जीवात्मा याचं उदाहरण. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे जाणू शकतो. आणि हा जो आध्यात्मिक प्राण आहे, तर हा चित्त या कणांनी बनलेला आहे. त्याचं स्वरूप हे भौतिक नाहीये. तर तो चित्त ज्याला या या कणांनी बनलेला आहे. म्हणून आपलं जे म्हणजे किंवा योगामध्ये जे अस्तित्व किंवा जो योग पद्धती वर्णन करतात ना, तर ती इथंच करतात, की खरं अस्तित्व आपल्याला ते जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. मग ते
प्राणायाम ही एक स्थिती झाली, आणि नंतर मग ध्यान धारणा, आणि म्हणून ते आज्ञाचक्र, अशा पद्धतीने तो जो योगाचा प्रवास आहे, तर त्याचं हे इथं त्याचं काय म्हणतो आपण, एक छोटस गमक असं म्हणू शकतो. तर हे सूक्ष्म शरीर हे आपलं अस्तित्व असं दाखवतात योग पद्धतीमध्ये. आणि मग जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म शरीर एकत्र येतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्य येतं, ते म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे तो आत्मा येतो, तेव्हा मग ते चैतन्य असं जीवन आपल्याला प्राप्त होतं. म्हणून मग आता जेव्हा आपण हे सूक्ष्म शरीर विलग काढू शकलो, तर त्या स्थितीमध्ये ते इतकं हलकं होतं, जसं वायू हा हलका होऊन सूक्ष्म बनतो ना, तर त्या सूक्ष्म शरीरामध्ये आपण इतके हलके बनतो की आपण एखादी इच्छा केली की आपल्याला त्याचं लगेच फळ प्राप्त होतं. म्हणजे जर मी इच्छा केली की मला आत्ता वृंदावनला जायचंय, तर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकते. तर अशा पद्धतीने ह्या सूक्ष्म शरीरामध्ये आपण कित्येक वर्ष आपण राहू शकतो. परंतु जेव्हा आपल्या कर्म आणि आपल्या इच्छा यांच्याद्वारे आपण मग त्याला स्थूल शरीराचं आवरण दिलं जातं. कारण जेव्हा आपली चेतना शुद्ध असेल तेव्हा ते सूक्ष्म शरीर असणं योग्य आहे. पण जर आपली चेतना ही अशुद्ध असेल तर आपल्याला त्या सूक्ष्म शरीराचा लाभ होण्यापेक्षा ते कष्टदायी ठरतं. आणि म्हणून या चेतनेवरती संस्कार होणं याच्या दृष्टीने ही गती नियंत्रित करणं गरजेचं राहतं. आणि म्हणून हे स्थूल शरीर आपल्याला प्राप्त होतं, की जेणेकरून आपण या स्थूल शरीराचा वापर करून आपली चेतना विशुद्ध बनवू शकू. आणि जर यदा कदाचित आपण त्या योग्यतेचं झालं तर मग आपल्याला या स्थूल शरीराचं आवरण आपण भगवंत काढून घेऊन मग आपल्याला आपलं खऱ्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला ते स्थान देऊ शकतील, की जिथं आपली चेतना शुद्ध असेल आणि शुद्ध चेतनेमध्ये दास दासानुदास या भावामध्ये आपण नित्य भगवंतांशी संबंध प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा या श्लोकाचं एक झलक पाहू शकतो. तर अशा दृष्टीने मी जे काही मार्गदर्शन घेतलं आध्यात्मिक म्हणजे श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून, वरिष्ठांच्या लेक्चर्स मधून आणि माझ्या आयुर्वेदाच्या गुरूंकडून, तर अशा पद्धतीने मी ते मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये कुणाला जर काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा. आणि याच्या पुढचं अजून अजून ह्यालाच कसं विस्तृत वर्णन भगवंत करतील, तर याच्यासाठी पुन्हा उद्या 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. तर हरे कृष्ण. मी सेटिंग चेंज करते, एक मिनिट. सेटिंग चेंज केलेत, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. ज्या सूक्ष्म शरीराचा तुम्ही उल्लेख केला, तर ते म्हणजे मन आहे का किंवा वेगळं काही आहे? मन, बुद्धी, अहंकार. हा, म्हणजे मन, जेव्हा बुद्धी, अहंकार. व्यक्तीचा तेव्हा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा जड शरीर त्याचा नाश होतो आणि मन, हा बुद्धी, अहंकार सूक्ष्म आणि आत्मा हो, आत्म्याचा हेच प्रवास आहे. हा. ऍक्च्युली जेव्हा भौतिक सृष्टी निर्माण होते तेव्हा हम्म एक ढग, मायेचा ढग निर्माण होतो. ते हम्म महत्त्व आहे. हम्म त्याच्यानंतर आपला अहंकार आहे ना, हा की हा मी स्वतंत्र आहे किंवा बरोबर. माझं स्वामित्व, हा जो हम्म मिथ्या अहंकार आहे त्याचं आवरण बसतं. हम्म हम्म नंतर त्याच्या खाली येते बुद्धी, जी मनाला हम्म कंट्रोल करते. मग बुद्धीच्या खाली येतं मन. तर हे हम्म मन, बुद्धी, अहंकार हे झालं सूक्ष्म शरीर. आणि हम्म मग हे झाल्यानंतर मग जशी मी आता आकाश महाभूत, नंतर वायू महाभूत ह्याची कशी हम्म उत्पत्ती दाखवली,
तसं आपल्या हम्म. शरीरामध्ये हे पांचभौतिक शरीर निर्माण होतं आणि ते पांचभौतिक शरीर निर्माण होताना इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत अशा हम्म. परत 20 तत्व येतात. म्हणून अशा हम्म. पद्धतीने हे 20 तत्व, नंतर मन, बुद्धी, अहंकार आणि महत असे चार असे हम्म. म्हणजे महत तत्व तर आहेच आहे, बर. म्हणजे माया आहे ती, परंतु हम्म. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर म्हणून हम्म. महत, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर अशा गोष्टी येतात. ही आवरण आहेत. आणि आपलं म्हणजे इव्हन आयुर्वेदामध्ये पण ट्रीटमेंट जर करायची झाली ना तर ती आपण वातावरतीच करतो. आणि बर. वातावर येणारी ही जी आवरणं असतात, कफाचं हम्म. असेल, पित्ताचं असेल, कुठल्या एखाद्या मांस धातूचं आहे, किंवा अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट जी करतो ना ती आणि वात ज्याच्या आश्रित आहे असा हम्म. शोणित किंवा रक्त, तर ह्याच्याशीच आपण, कारण शेवटी जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ट्रीटमेंट करायची आहे, चिकित्सा करायची आहे, तर हम्म. आपल्याला जरी हे ज्ञान असलं तरी आपण ट्रीटमेंट करणार ती भौतिक गोष्टीवरतीच करणार आहोत. बरोबर. त्यामुळं ह्या वातावरतीच आपण जो भौतिक प्राण आहे किंवा वात आहे त्याच्यावरतीच आपण ट्रीटमेंट करतो, जो सदैव हा नाभीच्या ठिकाणी स्थित असतो. हा, परंतु हम्म. त्याला नियंत्रित करणारा आध्यात्मिक प्राण आहे. तर म्हणून कुठल्याही गोष्टीची ट्रीटमेंट ही पचनाशीच रिलेटेड येते. म्हणून हम्म. पचन हे वेगवेगळ्या अवस्थेत जर व्यवस्थित झालं त्यानुरूप, तर सगळ्या आजारांवरती एकच ट्रीटमेंट अशा स्वरूपामध्ये राहू शकतं. थोड्या बहुत म्हणजे झलक राहते, म्हणजे छटा राहतात. तर अशा हम्म. पद्धतीने हे कॉमन तत्व झालं. तर तशा पद्धतीने जेव्हा आपल्याला ह्या जीवात्म्याचा प्रवास हा सूक्ष्मातून किंवा आध्यात्मिक जगतातून भौतिक जगात झालाय, हा हम्म. आध्यात्मिक जगातनं परत तो सूक्ष्म झाला, आणि मग सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा चेतना ही जसं फास्ट असतं ना, सूक्ष्म शरीर हे हम्म. खूप गतिमान राहतं. तर हम्म. ती गतिमान आपल्याला सहन होत नाही. मग त्याच्यावरती संस्कार जर करायचे झाले तर त्याला स्थूलपणा आणला पाहिजे. म्हणून मग पांचभौतिक किंवा स्थूल शरीराचं आवरण निर्माण झालं. तर आपल्याला ह्या भवरोगाची ट्रीटमेंट करायची किंवा हा भवरोग आपल्याला दूर करायचा आहे, तर आपल्याला आधार हा या पांचभौतिक शरीराचाच घ्यायचा आहे. म्हणून हम्म. ह्या पांचभौतिक शरीरातल्याच इंद्रियांचाच वापर आपल्याला करायचा आहे. या पांचभौतिक शरीरातल्याच रसनेंद्रियाद्वारे किंवा जिभेद्वारे आपल्याला हरिनाम घ्यायचंय. या जिभेद्वारेच आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा आहे. या कानाद्वारेच आपल्याला हरिनाम ऐकायचंय. त्यामुळे आपण ट्रीटमेंट घेणार आहोत ती आध्यात्मिकच. हरेर नाम हरेर नाम एव केवलम. हा एकच महामंत्र ही सगळ्या भवरोगाची एकमेव चिकित्सा आहे किंवा ट्रीटमेंट आहे, आणि ती आपल्याला घ्यायची आहे. परंतु आपण कशाच्या आधारावर घेणार आहोत, तर आपल्या या स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आधारानेच ती घेणार आहोत. आणि जेव्हा आपण ह्या भौतिक गोष्टींचा वापर करू आणि आपल्या मन, बुद्धी, अहंकाराला सुद्धा समर्पित करू, आणि या सूक्ष्म शरीराद्वारे आपण जेव्हा तो सतत संबंध प्रस्थापित ठेवू, तेव्हा मग आपल्याला हे महत्त्व आपण पार करण्याची कृपा मिळणार आहे. कारण ते आपण हम्म. आपण नाही पार करू स्वतः शकत, नाही घेऊ शकत. तर हा. त्याच्यासाठी कृपा लागते. मग हा. ते भगवंत जेव्हा आपण त्या स्थितीला पोहोचू, तर तेव्हा मग ते आवरण भगवंत स्वतःहून दूर करतील, आणि मग आपल्याला आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये, त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला परत नेतील. त्यामुळं भौतिक शरीर हे साधन आहे, आणि हम्म. साध्य करायची गोष्ट ही आध्यात्मिक आहे. हम्म. एवढं आपण लक्षात घेऊ शकतो. थँक्यू माताजी, खूप छान हरी सांगितलं. बोल. खूप छान सांगितलं. अजून कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता.